माझी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे माझ्या भावाला. कसा मिळणार आहे मला हे मी मांडू नाही शकणार. मला न्याय पाहिजे. न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टीमचा भाग आहे. त्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंडर करायला सांगितली मी स्वतः आणि 4 दिवसापूर्वी करायला सांगितलेली 4 दिवसापूर्वी केली. मुख्यमंत्र्याला न्याय देणंच आहे. कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्यापुरता मर्यादित नाही राहिलेला. त्याचं जे कर्तृत्व होतं, त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. एक प्रसार माध्यमांमध्ये बातमी पसरत आहे की तुमची जी याचिका आहे ती मागे घेतलेली आहे. त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे का की याचिका मागे घेतली की नाही, काय तुमची पुढची भूमिका? मी स्पष्ट समोर बघा साहेब. जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला अक्षरात न घेता दाखल केल्यामुळं आणि ती सरेंडर करायला मागच्या 5, 7, 8 दिवसापासून सांगत होतो. ती 4 दिवसापूर्वीच केलेली आहे. तुमच्यापर्यंत माहिती आज आली आणि सरेंडर झालेली म्हणजे जे विड्रॉल केली ना त्याचे आमच्याकडं म्हणजे मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण आहे. पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू करतील. तुम्ही जो काही दबाव आहे तुमच्यावरती काय दबाव आहे? मला माझं समजून घ्या मला काय म्हणायचं ते चाललंय सगळं. आपण कुठल्या भूमिकेत न्यायाच्या मग न्याय मिळताना सगळे प्रयत्न करतायत प्रमाणे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की याच्यात कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मताचा आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत. आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळं SIT असेल, CID असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होती किंवा आमच्यात काय बोलणं होतं ते तुम्हाला पण ज्या प्रकारे आपण पाहतोय की धनंजय मुंडेंचा प्रभाव पडू शकतो तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं विरोधक म्हणतायत, सत्ताधारी म्हणतायत. तुमची मागणी आहे तशी? माझी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे माझ्या मला हे मी मांडू नाही शकणार. मला न्याय पाहिजे. न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टीमचा भाग आहे, प्रशासनाचा भाग आहे. मला कुठल्या बाजूने ते न्याय देतात त्यावर मी पण नेत्यांचं म्हणणं असं आहे की जर धनंजय मुंडे मंत्री असतील त्यांचा माणूस वाल्मिक कराड आहे ते न्याय मिळू शकत नाही त्यामुळे त्यांना पदावरून दूर केला पाहिजे. मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोलेल की मी विनंती करेन त्यांना की सगळी ही चौकशी जी आहे ती निपक्षपातीपणे करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावे आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवायला सांगितलं. उज्ज्वल निकम यांची करावी अशी मागणी सातत्यानं होते. तुमची देखील तीच मागणी? ते चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता सुरेशांना आहेत आमदार सुरेशांना धस यांच्याशी आमची चर्चा होईल आणि आमची कौटुंबिक चर्चा होईल आणि त्यानंतर मग आपण इकडे येताना काय दबाव वगैरे की माघार घ्या वगैरे कसं काय? अजिबात नाही. कशाचा दबाव आहे? आपण मागतोय काय? Day 1 पासून आपलं काय मागणी आहे? न्यायापेक्षा दुसरं आपण काय मागितलेलं तुम्ही जरी प्रसार माध्यमांना बघितलंय का? आणि न्याय का मागायचा आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे. जे गुन्हेगार आहेत जे हे संघटित गुन्हेगारींचं जाळं आहे ते जे कोणी कट कारस्थान करणारे आहेत त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मागणी विषय आहे. तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का किंवा त्या संबंधित बोलणं झालं होतं का तुमचं? आपलं जे प्रकरण झालं माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आली त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील आहेत. वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही. सहमत झालो. आम्ही बोललो की थोडं थांब पिटिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या, त्यांना सांगा आणि दाखल करा. त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केले. म्हणून आम्ही त्यांना म्हणलो कारण त्याच्यातले मुद्दे माहित नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन आपल्याला न्याय पाहिजे. कुठल्या मार्गाने मिळणार आहे? बाकीचे कुठाने आपण उकरून मिळणार आहे का? आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार. मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून
त्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंडर करायला सांगितलं मी स्वतः, आणि 4 दिवसापूर्वी करायला सांगितलेली, 4 दिवसापूर्वी केली होती. जरी राजकारण होते का सगळं याच्यावर ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत क्राईम वगैरेच्या? मी सांगतो तुम्हाला, जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक, राजकीय, सामाजिक, सगळ्या संघटनातले, तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना, त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं नाही. त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे, घटनेला 1 महिना झालं, थोडाही सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक, तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे कुठं चालू असेल प्रसार माध्यमांतर डेअरिंग नाही होत माझी ते बघायची कुठं पण की ते कसं झालेलं आहे. खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहे आणि सगळे न्याय मागतात. येताना गाडीला अपघात झालेला आहे, काय नेमकं झालं? टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं, म्हणजे स्पीड जास्त म्हणजे 50-60ची असत, ते टेक्निकल काही इश्यू असेल त्या त्याच्यामुळे, बाकी दुसरं काही नाही धनंजयजी, एकंदरीतच मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून, की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेलं आहे, अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की कोणी असलं तरी सोडणार नाही. तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहायला पाहिजे. जे एकंदरीतच बीडमधले आका आहेत ते अस्तित्वात आहेत आता, जे एकंदरीत परिस्थिती बघता मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला? मुख्यमंत्र्याला न्याय देणंच आहे, कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्यापुरता मर्यादित नाही राहिलेला. त्याचं जे कर्तृत्व होतं, त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता, त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी, आणि त्यामुळं त्यांना त्यात राहायचंच. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय तुम्ही? झालं सर. मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटल्यानंतर बोलू. मुख्यमंत्री आणि मी सांगतो तुम्हाला पण माझी एक विनंती आहे की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे. न्याय संतोष अण्णाला कसा भेटेल, माझ्या भावाला, आपल्या भावाला, त्यासाठी तुम्ही पण भेटेल.